नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजची सुरुवात झाली आहे. आम्ही तुळशीची पूजा करून घेतली. मी नाही केली, माझ्या मुलांनी केली तुळशीची आणि पिंडाची पूजा, कारण मला दुकानात जायचं होतं. त्यानंतर मी गॅसवर कन्या बनवायला म्हणजे कन्यासाठी लागणारं पाणी गरम करायला ठेवलं. त्यामध्ये मीठ आणि तेल टाकलं. मी ज्वारीच्या कन्या आहे. पाणी उकळल्यानंतर ज्वारीच्या कन्या मी टाकत आहे. आपल्याला ते कन्या हरभऱ्याच्या भाजीसोबत खायचे आहे. हरभऱ्याची भाजी मी खुडायला घेतली. कन्या माझ्या तयार झालेल्या आहे. आता एकीकडे मी डाळ शिजवायला ठेवली. आता आम्ही कमीच जण जेवणारे आहो, म्हणून मी डाळ गंजामध्येच शिजवायला ठेवली होती, कुकरमध्ये नाही. मला गंजामध्ये छान वाटते. त्यानंतर मग मी भाजी बनवायला सुरुवात केली. हिरवी म्हणजे हरभऱ्याची भाजी आहे, म्हणून त्यासाठी लागणारं साहित्य कांदे, मिरची, जिरं, झालं एवढंच साहित्य आहे. आणि मीठ आणि तिखट आणि हळद. मिरच्या चिरून घेतल्या मी. भाजीला छान धुवून छान खुडून टाकली आहे. छान चिरली पण आहे तिला मी. खूप दिवसाची भाजी होती म्हणून धुवून टाकली मी. आता कढई ठेवली आम्ही गॅसवर. त्यामध्ये टाकणार आहे तेल. तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकलं मी. जिरे झाल्यानंतर कांदे टाकले. कांदे टाकल्यानंतर मिरच्या टाकल्या मी. कांदे शिजले आहे, त्यानंतर मग मिरच्या टाकल्या. थोडं मीठ टाकायचं. तिखट आणि हळद. हरभऱ्याची भाजी ही भाकरीसोबत खूप छान लागते, पण मी भाकर बनवणार नाही आहे. मी पोळीच आहे माझ्याकडे बनवलेली. आणि ही बघा हरभऱ्याची भाजी टाकली आहे मी. छान फिरवून घेते तिला. झाली भाजी तयार. हे बघा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये.